देवा ग बापरे देवा. वातावरणाने आणखी कंबर ते कळाले माझी तर. आई ग खाऊ काकी काय रे सोहम. बरं आहे का? हा बरे. अरे काय हो लयच थकले वंदाद्या. अरे सगळं दिवसभर काम करायचं घरातलं. घरात दुसरं कुणी करायला नाही. त्रास होतो रे लई. काय म्हणतो तुझा अभ्यास बिभ्यास कसा चालला? नाही चांगलं चाललंय बरं का. का आता कितवीचं वर्ष आहे तुझं? आता काय 9वीचं वर्ष चालू. अभ्यासाकडे लक्ष दे बाबा. अभ्यास केला काहीतरी चांगला नोकरी लागशील. चांगलं काहीतरी होईल. नाही तर आयुष्यात नाही तर काही खरं नाही. अरे हे बघ माझ्या नवऱ्यासारखं तो तिकडं आणि मी इकडं. इथून अडीच आता काही दुखलं बी माझं तर त्यांना सांगता येत नाही काही नाही. काय म्हणतो बाकी? काही नाही तेच म्हटलं चला काकीकडे जाऊन येऊ. बरं आहे का नाही मला? बरी मला काय होतं बाबा काही नाही झालं मला. मी एकदम व्यवस्थित आहे. हे काम करून करून हातपाय दुखता रे बाकी काही नाही. हा का? हा बरं कुठे दवाखान्यात वगैरे जायचं असेल सांगा. नाही नाही गोळी घेतली होती मी. माझी पाठ दुखते आणि पाय दुखताय. आज मी ते चारा बिरा काढायला गेली होती ना बरं ठीक आहे. त्याच्यामुळं. हा. येऊ का? हा हा काळजी घ्या. भाई काय कुणाला सांगाव. आणि त्या पोराला काय एक तर ताईने सांगितलंय कुणाला सांगायचं नाही म्हणून. नाही बाई झाकलेलंच बरं आहे. आई हा बोल ना. बर ठीक ना. 1 2 ते 3 दिवस. बर चालेल ना. काय अडचण नाही. सोमवारी भेटतो मी. चालेल ठीक आहे. या मग सोमवारी. या ठेवू का? हो. काय रे काय म्हणतो? कोणाशी बोलत फोनवर? काही नाही. अरे तो फोन चालूच राहते बंद नाहीच बा. हा फोन म्हटल्यावर दिवसभर फोनच बिजी राहते. कवा फोन लावला का बिजीच. कामच ते ना आपलं. बरोबर. हा नाही ते धंदा बरे थांबला. मग फोनवर सगळं कॉन्टॅक्ट होतो ना. फोन कुठे कुठे काय काम सुरू. वहिनी कुठे गेली कुलूप लावून? ते गावात जायले. हा काय हा. त्याच्या कुलूप लावूनच गेली. तुला गावात. बाहेर बसवलं बा. हा ना मी तेच वाट पाहू राहिलो. हा ते ना. तुला काय माहिती झालं कसलं गावात आपल्या? काय झालं? सांगायसारखंच नाही. का बरं? बाहेर गावची चव गेली आता. का बरं? काय झालं? चोरी आली का? चोरी झाली ती बरी. मग चोरी लपावता येते पण या गोष्टी लपावता येणार नाही. बरोबर. काय झालं काय नेमकं? मग तुला काहीच माहित नाही का? काय? काय याड काढू पॅन्ट नको मागू जरा तू. मी राहते ना 4 दिवस 8 दिवस कोण तू कुठे जातोय? साईटवर. हा एवढा पण तुला सांगू का हा ती स्वाती नाही हा स्वाती वहिनी हा हा काय झालं? तुला दिवस गेले ना. हा आणि मग दिवस कसे येत नाही तुला? मला काय माहिती. तिचं नावर 6 महिने 8 महिने येत नाही तुला जात होता बसायला बसायला. हा तिच्याकडे. मग काही असं जायचो आपण चहा पाणी काही बोलणं चालणं. का बरं? खरं सांग जरा खरं सांग. खरंच मला तर तुला डाऊट येतोय. मी जायचो असं काय चाललं काही नाही. मग आता कोणी गेले असंच म्हणतं का काय चाललं. पण तो नवरा कुठे गेला याची चरित्र भाऊ. आता तिचा नवरा काशी राहत तिचा नवरा नाही. मी नाही त्यातल्या कडीला वाचला नाही रे भाऊ. नाही आता कसं ना समजा तिचं काही काम पडलं भाऊ काय आणायचंय. आता हा. मी समजा गावात आहे हा मग काय आणायचंय हा. तर मग ती मला सांगायची भाऊ फोन बिन. ते फोन चालायचे आमचे हा का किंवा काही नाही का मोबाईल रिचार्ज मारायचं कधी तर ते आपण तू करायचं. ना खरं नाही बोलायचं माझी मला माहिती. तुला माहिती बाबी आख्या गावात करेल ना. आणि मी सांगितलं पेक्षा ना जवळजवळ आख्या गावाला माहिती झालं. हा ठीक आहे ना पण मग ते माझं काय संबंध त्यात? होय बरं का तू असेल नाही नाही आपलं काही नाहीये. आपलं फक्त ना- असेल तर काढून टाक दवाखान्यात घेऊन. तुझा नवरा जर आला ना सुट्टीवर बाबा बाबा मग तू आहे तेच तेव्हा. नाही नाही तसं काही नाही. माझे ना चांगले संबंध आहे आणि ती बिचारी आपल्या म्हणजे वहिनीसारखी. म्हणजे असं आपल्या मनात कसं पाप नाही. पण असं कसं काय झालं? कसं काय झालं म्हणजे तुझा आता? नवरा वर्ष 2 वर्ष ड्युटीवरून येत नाही तिकडून. हा पण मग आता ते आपलं काही नाही बरं का तसं. म्हणजे मला तसं काही आणू नका बरं मी का. सहज गेलो ते समय गेलं तर सोम नाही का तो हा हा तो भेटला रस्त्यात मला. मग त्याला विचारलं काय रे कोणी घालत. अहो म्हणा काका ते
स्वतः काकू गेलतो म्हणलं काय आलं ते तिची ती तब्येत बिघडली मग आता असं ते पोर म्हणलं तब्येत बिघडली हा, हा. म्हणलं चला गाठ तिचा नवरा नाही घरी म्हणून गेले पाहायला हो ते आले ना आवाज दिला घरातून बाहेर वाटलं बापरे आश्चर्यचकित झालो मी म्हणलं वहिनी हे काय आता एवढं म्हणजे कमीत कमी तिसरा चौथा तिचा नवरा 6-8 महिने झाले. मग सांग तू विचार कर कशी ना हं? नाही नाही, मी बघतो म्हणजे तळा कुठे चंद्र दाखवतो का भाऊ तूच सांग गावात कोण आहे मग अजून काय बापरे, दुसरं तर नाही मला माहिती तिचं contact. पण मला तो डाऊट येत होता भाऊ. येत होता डाऊट माणूस कोणावर येईल ना, पण आज थोडी कारण तू जास्त येत जात होता रे तिच्याकडे जास्त येत जातो तो. म्हणजे आता आपले चांगले संबंध आहे, तिचा नवरा मित्र आहे आपला. काही गरज पडली तर ती मलाच सांगेल ना, कोणाला सांगणार आहे? हा ते बरोबर बरं का? काही आणायचं न्यायचं, कधी काय गावातून आणायचं भाऊ, मग ती मला फोन करायची का भाऊ येताना हे 1 किलो साखर आणा किंवा काय आणायचं. साबुदाणा तेल साबुदाणा आणा, उपास वगैरे होते ना माझे. तेल आणा हा मग ते सांगायची आणि ती पैसे पण द्यायची बरं का, असं काही नाही का मी तिला भरून द्यायचो. हा हा समजा तिचा फोनचं रिचार्ज मारायचे किंवा काही पण किरकोळ कारकोळ टीव्हीचं रिचार्ज मारायचं ते करून द्यायचो. पण मग तसं नाही आपलं काही. हो अवघड आहे. नाही मी काय करतो, जातो आणि भेटतो, पण ही कोणाला सांगू नका, काय गावात चर्चा होऊन जाईल. आणि माझं नाव असतं बिलकुल उल्लेख नको करू घेऊ, कारण विषय कसं आहे माहिती का, तिची माझी चांगली रिलेशन आहे, ते सगळं माझ्या डोक्यावर टाकावं. हा म्हणून म्हणलं हा. तसं काय असेल ना असेल तुमचं तर काही किंवा दवाखान्यात घेऊन जाय लागू खर्च बाबा. हा गावात पांगल्यापेक्षा माहिती होण्यापेक्षा आता हे कसं आहे आता आपल्या दोघांनाच माहिती या विषयी जगाला काही लय करून अजून नाही माहिती पण बाय माणसं चावला त्या कोण कोणाजवळ बाय माणसं आता माहिती नाही गाठी चालू झाली नाही 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 बंदच राहते नाही बाया त्यापेक्षा जाईन पाहून घे. नाही, मी भेटतो. हा फक्त ये आपल्या दोघांमध्ये राहायचं. बाहेर त्या सोमला खाऊन नको बरं का. नाही त्याला पण नाही सांगायचं आणि गावात पोरायला जाते ते दे आख्या नाही, गावात ते पोरात पण नाही सांगायचं, बायांना नाही, तू तुझ्या बायको लोक नको सांगू. नाही मा बायको शब्द नाही हा, नाही विषय काय होईल, ती आमचे चांगलं घरोबा आहे हे सगळं. आणि तो बायकोला जर माहीत झालं ना भाऊ नाही नाही तुला अंडरपॅन्ट ठेवणार नाही. कोणालाच काही सांगायचं नाही. हा विषय ना. टारा 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 फाडून टाकी तुला वय पटका वय येऊ का मग? हा वय चल माझ्या माझे काम आहे. चला बाई भांडण ती घासायचं बाकी. मग काय हो कशा नाहीत भाऊजी? काय सांग. काही नाही बसले निवांत. हा मग ते मला थोडंसं काही कळालं. कशाचं? काय तुमचं तब्येत बरी नाही ना? अहो माझी पाटण हातपाय दुखत होते आणि मग ते दवाखान्यात जायचं होतं पण गोळ्या आणून दिल्या सोमने मला. नाही काय आणायचं का गोळ्या औषध मी आणू? नाही 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 सोमने आणून दिल्या आणि बाकीचं तो बोलला काही लागलं तर काकी मी आणून देईल मग पण त्याच्यामुळे. मग ते हातपाय खूपच सुजले तुमचे. अहो ते माझं काम जास्त झालं आणि तब्येत पण सुधारली ना त्याच्यामुळे पण तसं वाटतं. खूपच म्हणजे हा ते पोटवी त्याच्यामुळे झालं अहो. हा ना, ते पोट गाल वगैरे सगळं. हा आता ते 4-5 महिने झाले ना एकाच घरामध्ये कामावरून बसायचं त्याच्यामुळं. आणि बाईच्या जातीने थोडासा व्यायाम वगैरे केला का जरा बरं लागत. 4-5 महिने झाले का या गोष्टीला? हा 5-6 महिने होत आले ना आता मी घराच्या बाहेर कुठं जायला गेलीच नाही ना हो. हा. शेतामध्ये मी आता कालच गेली तर माझे असे हातपाय गळून गेले. ते पण ती बाई लावलेली होती अहो चारा काढायला. नेमकं तिचं कोणतरी डिलेव्हरी झालं तिकडं ती गेली. मग ती म्हणताय मला येणार नाही. मग आता एवढा शेळ्या बिळ्यांचा चारा कोण करणार म्हणून मग मी घेऊन आले. पण मग तुमचा नवरा तो जो दीपक नाही होते तुम्ही 8-9 महिने असेल नाही येऊन दिवाळीला आले ते दिवाळी. हा मग आता दिवाळी काय 2 महिने राहिले, 10 महिने होईल. 10 महिने होती. त्यांना काय अहो सुट्टीच भेटत नाही ना त्याच्यामुळे तर त्यांना तर मी किती वेळेस म्हटलं द्या ते सोडून काय पैसा चाटायचा आपल्याला सुख नाही ते पैशाला चाटायचंय का बरं यायचं घरी निघून. त्यांनी ते पण ऐकत नाही अहो सांगून थकली मी तर त्यांना. पण मग 10 महिने झाले ते नाही आणि ते कसं काय म्हणजे नाही काय थोडं म्हणजे कसं काय तुमची तब्येत खराब झाली म्हणजे एवढं काय प्रॉब्लेम असं? अहो मग तेच ना लक्ष द्यायला इथं नाही ना ते म्हणून झालं ते. त्यांचं लक्ष असलं का मग मी व्यवस्थित राहते. आणि त्याच्यामध्ये आता मध्ये मध्ये माझं टायफॉइड वय हे वय घरात नुसते नको झालं. ताप पण नेहमी येतो मला कंटिन्यू ताप येतो. नाही मग थोडी काळजी घ्या तब्येतीची. तेच करावं लागतं. कारण कसं ना पूर्ण गावामध्ये म्हणजे आपलेच थोडेसे जवळचे संबंध आहे. हा ठीक आहे तुम्ही काही लागलं मला सांगता ना. नाही पण मी कशाने भाऊजी तुम्हाला आता कधीच काही सांगतच नाही आणायला. हा पण मग नाही कधीच म्हणा किंवा मग काही किरकोळ कारकोळ लागलं तर कोणतरी होतो मग ते. माझं हे म्हणजे हक्काचा माणूस आहे त्यांना सांगणार ना.
आता काही गोष्टी सोम आणून देतो, ज्या गोष्टी सोमला आणता येत नाही मी ते तुम्हाला सांगते, कारण ते लहान लेकरू त्याला शाळा कॉलेज राहतं म्हणून तुम्हाला सांगावं लागतं. पण अहो तुमच्यासारखे जेव्हा भावाचे गावात आहे म्हणून टेन्शन नाही, म्हणून माझा नवरा तिथं वर्षभर निवांत राहतो. आता तुम्ही सांगा, तुम्ही जर नसते इथं तर ते इतके दिवस राहिले असते का? त्यांना माहिती बाईची जाते कोणती गोष्टी आणून द्यावं लागते. मग मी काय होतं, एक तर मीच तुमच्या जवळ आहे आणि मग ते सर्वांना असं नको वाटायला नाही का भाऊ, काय? माझ्यामुळं असं माझ्यामुळं कशाला भाऊजी तुमच्यामुळं काय होणार आहे? तुम्ही माझ्या नवऱ्याला माहिती आहे का? तुम्ही माझ्या लय वेळोवेळी गरज पडतात. बाबूराव एवढे कोण कोपऱ्यात बसले, इकडून येऊन बसा. आला का काशीनाथ? या इकडून या, झाली बसा. भेट? हा हा भेटलो. हा? बाबूराव या इकडून बस ना असं इकडूनच. बसा बसा बसा. झाली भेट? हा झाली, तेच म्हणलं. हा. ओ. कसं आहे ना, आता दीपक आहे ना, तिचा नवरा आपला मित्र आहे. हा? दीपक तो आपला मित्रच आहे, म्हणजे चुलत चुलत भाऊ लागतो आपला. तर ते असं नाही का नको. तुम्ही तर दीपकचा बंटीच केला डायरेक्ट. बंटी आता 2-4 महिन्यात बंटीच येईल. म्हणजे अरे काय गावात बॉम्ब बॉम्ब आहे तुमची. अहो कशाची बॉम्ब आहे? आमची हा? काय बोलताय हे बाबूराव? आमची काय खूप काय काय खोटा बोलतो. हा? येऊन गुलू गुलू गोष्टी करतो, नाही म्हणतो वरून नाही. गुलगुल गोष्टी म्हणजे अहो ती माझी घरात वहिनी तुम्ही लपू नका बरं का या गोष्टी. अहो काय झालं मला हा? सांगता का तुम्ही स्पष्ट? आता येते ती काय दिसू राहिली. अहो, हा? तुम्हाला सांगितलं ना, तब्येत सुधारली माझी. हा तब्येत सुधारली. आमच्या काय सुधारायला, तुमच्या बरं सुधरू सुटल्या. अहो तुम्हाला काय म्हणायचंय ते सांगा. साऱ्या गावात माहीत झालं तुम्हाला दिवस गेले म्हणून. कसं काय माहिती झालं साऱ्या गावात? काय माहिती आता. गावातले लोक मला पोसायला आता काय दिवस नाही, झाले? पोस. आणि कोणामुळे दिवस गेले? कोणाला दिवस गेले? आज येतो ना तुमच्याकडे. बाबूराव थोबाड सांभाळा, जीपच काढून घेईन नाही तर बाहेर तुमची उपटून. कोणाची? जरा बोलताना नीट विचार करत जा. कोण म्हटलं तुम्हाला असं काही झालं म्हणून? आजच्या गावात चावळ आहे तो. घ्या या तर गावकऱ्यांना घरी घेऊन. कोणाच्या? गावकऱ्यांना माझ्या. तुम्ही दादा उंडी गावात आमचं काय टाकलंय. अहो तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे दोघाला. मी कुठं काय बोललो. कस काय म्हणता ये? पण ते म्हणताय ना, पण ते म्हणता कस काय? आता म्हणताय म्हणजे आता हे जग जाहीर आहे ना. आज मला मगा भेटला. आमची संबंध चांगली आहे म्हण. मग चांगले नाहीये, माझी वहिनी चुलत चुलत भावाची बायको आहे ती. मग समज काही चांगलं- लागलं मागलं तर मलाच बोली ती म्हण. बाबूराव अशी दगड तुमच्या दोघांची तोंड ठेचन ना. गावामध्ये चांगली इज्जत आहे आमच्या घराण्याची. रिकामा काही बी तोंड नका करत जाऊ जरा. मग लावली तकलीफ व्हायची. दवाखान्यात घे दवाखान्यात घे आता. दवाखान्यात तुला किती वखत मला सांगितलं नाही यायचं दवाखान्यात. दवाखान्यात घेतील आता वय. ते का बरं दवाखान्यात नेतील मला? मग आता कोण नेईल तुला? तो नवरा तिकडे. हे बघा बाबूराव तुम्हाला परत एकदा सांगते, तोंडाला आवर घाला दोघं पण. काशीनाथ हे चांगलं नाही केलं तो. हा लाज वाटत बाई लाज. हा लाज मग स्वतःचा चुलत भाऊ कुठं मुंबईला आज 10 महिन्यापासून त्या मागच्या दिवाळीला आलता. हा आणि तो हे काय करायचा करू तुला. आपण माझं लक्ष मीच लक्ष ठेवलं ना, दुसरे कोणी. हा रे चांगला आहे लक्ष ठेवायला. या असं लक्ष ठेवलं. अरे आता असं लक्ष का म्हणजे? अरे पार तुम्ही गावात चव आलो चव. हा काय सांगायचं बिचारायला आता तिच्या नवऱ्याला. हा तसं काय वागू राहिले ते वाटतं बाबूराव तुम्हाला म्हणायचं काय ते स्पष्ट बोला. काय. स्पष्ट बोला काय आता तेच म्हणायचं. तर लोकायला ते काय काय मात होण्याचं कसं काय सगळं सांगू दिसत नाही का दिवस जाईल. हा तुमचं असं म्हणणं आहे हे दिवस गेलेत मला हा आणि ते दुसऱ्याचे गेले. हा, मग माझ्या नवऱ्याला फोन लावून देते. तो नवऱ्या काय माहिती तिकडे. हॅलो काय करताय हो? हे बा तो गावातला बाबा आणि काशा आपले इथे येऊन बसले तुमचा जुलूत भाऊ आणि बाबूराव. त्या बाबूरावशी बोला एकदा. अहो ते मला म्हणताय मला दिवस गेले आणि ते दुसऱ्याचे आहेत म्हणून. काय म्हणताय बघा ते. हॅलो बाबरा बोलते बोल. हा अरे तो जर येऊन जर पाहिलं ना भाऊ आता तर तुला सांगतच काय नावा मारायला लागलाय. हा आणि तो चुलत भाऊ नाही का तो काश्या सारखा इकडंच मरेल रे कायचा. हा नाही तुला व्हिडिओ कॉल करू दाखवू का? तू पत परिस्थिती बाय सारखा दम लावून राहिले तिला. पाऊल सुद्धा उचलता येणं पायरी उतरता येणं. हा तुला काय पैसा कमू काय बघ संघ न्यायचा काय काय माहिती. हा म्हणजे तसं नाही मग काय प्रॉब्लेम आहे.
पोट फुगायचा हा शरीर आहे सुजेल तिचं तोंडही सुजलंय म्हणजे पोटात आजार आहे काय तिला तिच्या अरे मला काय वाटलं माहिती का मुलं वहिनीला दिवस कसे काय गेले तू तू तिकडं दीपावलीला गेला तसा आला नाही आणि वहिनीला कसे काय दिवस गेले तो प्रॉब्लेम झाला मावाला हा काय बरं बरं मग दवाखान्यात देऊ का बरं बरं चालेल धर हॅलो हो करते मी तुम्हाला फोन नाही मॅडमनी बोलवलंय उद्या संध्याकाळी जाणार आहे आता नाही ते किडनीचे रिपोर्ट पाठवणार आहे ते बोलले हां चालेल वहिनी चूक झाली बघ मागून लय गावाच्या झाली लोकायला वाटलं रे पण मला नच माहिती पण बरं झालं तो नावर कोण लावला तो तेव्हा आता कळालं पण काय झालं नेमकं? अरे पोटात पाणी झाले पोट फुगत आहे तिचं आणि तिच्या किडनीला सूज झाली हा का शरीर सुजले तिचं तुम्ही काही पण मनामध्ये आणता अरे असं. पण तूच यायचा ना रे माणसाला काय वाटत विचार करा गावामध्ये एखादी बाई जर खरंच तुमच्या भरोश्यावर सोडली तर ती बाई आत्महत्या करी अहो इतकं पण कुणी वाईट नसतं आणि इतकं पण कुणी नालायक नसतं आत्महत्या नाही करू देणार तर तिचा जीव वाचू आपण जाऊ बरोबर हा पण तिला फार बोलून बोलून तिचं वाटोळ करू बरं चला दवाखान्यात चला नका वेळ घालू चला उद्या संध्याकाळचा टायमिंग आहे माझा दवाखाना हो आता वाढा वय परत तुम्ही मॅडमला फोन केलेला आहे सकाळी आज त्रास तो होतोय. काय परत ड्युटी जाणार निघून हा वेळ जाऊ त्याला द्या जाऊ द्या उद्या येईल मी सायंकाळी ना उद्या उद्या संध्याकाळचा टायमिंग आहे 5चा ते पण येणार आहे उद्या सकाळी तुला नाईट चालवणार रे हा? नाही मी डे नाही करू माझा नवरा येणार आहे सकाळी म्हटले का आता हा ते म्हटले मी सकाळी येतो म्हणे उद्याच्या ट्रीटमेंटला आणि ते काय करता घरी जरी येत नाही ना दवाखाना डायरेक्ट नाशिकला येऊन जातात ते हा का हा मी इथून बसने जाते आणि ते तिथे येतात मग बाबूराव जोडी लागायला कोणतरी जोडी लागायला दर काही गरज नाही. मम्मी येतो वाटलं दर करू लागा. अहो काही गरज नाहीये ते होऊन जातं बरोबर त्याला काही विषय हा नसतो का? ते काय नळी टाकता इथून पोटामधून हा, हा. आणि बाटली अर्धा पाऊण लिटर पाणी काढून घेता ते हे आजार लागला तुला आता ते काय झालं माहिती का लक्ष नाही दिलं जेव्हा पाहिजे तेव्हा त्याच्यामुळे असं झालं तुम्ही ना व्यापले घेता कामाचं लय व्याप घेता थोडं शरीर काय पाहायचं आणि आता काय गोड बोलायचं काम करू नका तुम्ही एवढ्या इतक्या वेळेचं झकमारी केली शेण खाल्लं ना आता गपचूप घरी तुम्ही जर टपक्यात जर सांगितलं असतं तर काल हा गागाड झाला मला असता सगळ्यांनी तर सांगितलं कशाला काय बोलला असतं मी असं कुणाला सांगू नये म्हणजे कारण ज्याच्या ते पाणी वगैरे काढायचं असेल तर माणसाचा वास येतो कुणी येत हा, कोणी नाही जवळ येत नाही हा बरोबर हा म्हणून मग मी कुणाला सांगितलं नाही गावात हा. तुम्हाला माहिती का मी 6-7 पण आता वास यायला लागला बहिणी घराच्या बाहेर पण निघत नाही चल कसं नको जा असं थोडी तुम्ही दीर भाऊजीच्या नात्यावर कलंक लावताय ना अहो काशीनाथ भाऊजी तुम्हाला एक सांगू का त्या बाबूराव सारखे किती लोक नालायक असले काही बोलून गेले ना मला फरक नाही पडत माझ्या नवऱ्याचा मला विश्वास आहे आणि मला पण माझ्या नवऱ्यावर लय विश्वास आहे ते एवढं तिकडे राहतात ते रोज दरवेळेस दवाखान्यामध्ये दिवसभर फोन चालू आहे आज 6 महिने झाले मी घराच्या बाहेर निघाले नाही मला कोणी विचारलं का तू कशी काय मग काय गावकऱ्यांच्या याच्यावर विश्वास ठेवायचा तो मला नाही दुसरीकडे कधी जातो असं होतं तसं होतं अहो लोकांची नीतिमत्ता चांगली राहिलेली नाहीये बरं जा तुम्ही बरं ठीक आहे मी उद्या हा. जाऊ आपण हं? काही खरं नाही बाई लोकांचं लोक जगू देत नसतात मित्रांनो तुम्ही आजचा एपिसोड बघितला तर खरं जर सांगायचं म्हटलं तर गावामध्ये भावकीत जर एखादी बाई जर तिचा नवरा बाहेर गावी कुठेतरी जॉबला आणि ती एकटीच जर असेल घरामध्ये तिच्या भरोश्यावर जर सगळं सोडलेलं असेल किंवा गावातल्या आजूबाजूच्या भाऊबंदकीला सांगितलेलं असतं का ती एकटी लक्ष राहू द्या तर तुम्ही बऱ्याचदा तिला जजच करतात ती जज नाही केलं पाहिजे कारण तिची परिस्थिती तिला माहीत असते त्याची परिस्थिती त्याला माहीत असते आजचा विषय बघितला तुम्ही पोटात पाणी झालं म्हणून पोट फुगलं आणि हातपाय सुजलेत तर बाबूराव आणि भावकीचं म्हणणं आलं का दिवस राहिले ह्या गोष्टी चुकीच्या आहेत ती पण कुणाची तरी लेखबाळ आहे आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा लाईक करा शेअर करा बघत राहा स्वाती कदम नाशिक